नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, नुकतेच डीबीटीद्वारे ऑगस्ट महिन्याचे पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आलेले आहे। तर मग मित्रांनो, सर्वच लाभार्थ्यांना हे पैसे मिळालेले नाही। मग त्याचे अनेक कारणे आहे की त्यांची डीबीटी पूर्ण नाही, तसेच त्यांनी जे दरवर्षी दाखले द्यावे लागतात ते दाखले दिलेले नाही। त्यापैकी हयातीचा दाखला हा एक महत्त्वाचा असतो की जो दरवर्षी द्यावा लागतो, त्यालाच आपण जीवन प्रमाणपत्र म्हणतो। मग अनेक लाभार्थ्यांनी दिले, त्यांचे पैसे आले, काही लाभार्थ्यांनी नाही दिले, त्यांचे पैसे नाही आले। तसेच त्याच्यासोबत आणखी एक महत्त्वाचा दाखला असतो, तो म्हणजे उत्पन्नाचा दाखला। हा उत्पन्नाचा दाखला सुद्धा दरवर्षी द्यावा लागतो, कारण की निराधार बांधवांना जी काही योजना दिली जाते ती त्यांचे जे मर्यादित उत्पन्न आहे त्या उत्पन्नावर या ठिकाणी दिली जाते। मग दरवर्षी हा उत्पन्नाचा दाखला सुद्धा या ठिकाणी निराधार बांधवांना द्यावा लागतो। त्यामध्ये अनेक वयोवृद्ध निराधार बांधव आहेत, तसेच अपंग बांधव, दिव्यांग बांधव आहेत, विधवा महिला आहेत, आजारी व्यक्ती आहेत। मग अशा सर्वांना हे दाखले जमा करताना खूप धावपळ होते। त्यासाठी वेगवेगळे कागदपत्र लागतात, त्यामध्ये तलाट्यांचा दाखला लागतो। मग तलाट्यांच्या ऑफिसमध्ये जायचं, परत तो दाखला घेऊन तहसीलदार ऑफिसमध्ये जायचं, तिच्यासोबत 7/12 तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड याचे झेरॉक्स जोडायचे। मग त्याच्यानंतर ते ऑनलाईन होणार, त्याच्यानंतर तो दाखला मिळणार। परत तो दाखला घेऊन संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ऑफिसमध्ये जायचं, तिथे जमा करायचा। अशा अनेक समस्या या ठिकाणी निराधार बांधवांच्या समोर येतात। तर मग त्यासाठी आता निराधार बांधवांना ही डीबीटी मार्फत मिळणारे पैसे वेळेवर मिळावे, तसेच निराधार बांधवांची जी काही धावपळ आहे ती कमी व्हावी, त्यासाठी शासनाने उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल केलेली आहे। त्यामध्ये नवीन GR काढून या ठिकाणी निराधार लाभार्थ्यांना थोडासा दिलासा दिलेला आहे। तर मग मित्रांनो, त्या GR मध्ये काय माहिती दिलेली आहे त्या संदर्भात आपण महत्त्वाची अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी बघायला मिळतील। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा हा महत्त्वपूर्ण GR आहे। त्यामध्ये बघा काय माहिती दिलेली आहे। विभागाच्या दिनांक 20/8/2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्याची तरतूद आहे। सदर योजनेतील 50 वर्षावरील लाभार्थ्यांच्या अडीअडचणी विचारात घेऊन उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। मग काय शासन निर्णय बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील 50 वर्ष व त्या पुढील वयोगटातील लाभार्थ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न घेता तो 5 वर्षातून एकदा घेण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, आता जे निराधार बांधव आहेत त्यांना दरवर्षी जो दाखला द्यावा लागत होता, त्यांना आता 5 वर्षातून एकदाच हा दाखला द्यावा लागणार आहे। पण कोणते निराधार बांधव की ज्यांचे 50 वर्ष वय पूर्ण आहे, 50 वर्षाच्या वरील जे काही निराधार बांधव असतील त्यांना 5 वर्षातून फक्त एकदाच उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी द्यावा लागणार आहे। अशा प्रकारची सूट उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये सरकारने निराधार बांधवांना दिलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांची धावपळ वाचेल, त्यांना माहिती मिळेल। आणि हा जर GR तुम्हाला बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।